गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहे. परिणामी उष्माघाताने अनेकांचे जीव गेले आहेत. याचा फटका आता जंगलातील प्राण्यांनाही बसताना दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. मात्र जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागे वनविभागाच्या कंपाऊंडमधील झाडांवर शेकडो वटवाघुळाचे वास्तव्य आहे. मात्र वटवाघुळांनी पाण्यासाठी अक्षरशः जीव सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात पाण्याची सोयच नसल्यामुळे शेकडो वन्यजीवांचा बळी गेल्यानं वनविभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हवामान खात्याकडून मंगळवारी अमरावती, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथे उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला, तर नागपूर व अकोला या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. काल विदर्भात ब्रह्मपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. हे देशातील सर्वोच्च तापमान ठरले. त्यामुळे गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याखालोखाल नागपूर 46.5, गडचिरोली 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 46, वर्धा 46, अकोला 45.4, अमरावती 45 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.